प्रेक्षकांनो, मालिका जबरदस्त टर्निंग पॉइंटवरती आलेली आहे। महिपत, नागराज आणि प्रिया या तिघांना एकाच छताखाली पकडण्यासाठी जो काही डाव करण्यात आलाय प्रेक्षकांनो, आणि तो डाव आता अशा पद्धतीने वर्कआउट झालेला आहे की आता मालिकेमध्ये सगळी समीकरणं बदललेत। अर्जुनला का संशय आलाय की हे तिघजण एकाच ठिकाणी आपल्याला भेटतील आणि या तिघांना एकाच आणण्यासाठी अर्जुनने कसा डाव रचलाय, नक्की काय घडलंय आणि ज्या वेळेला पोलिसांनी आता इकडे या तिघांना एकाच ठिकाणी पकडल्यावरती नक्की काय गोष्टी बिघडल्यात किंवा काय गोष्टी घडल्यात सगळं पाहूया। प्रेक्षकांनो, अर्जुन सायलीला सांगतोय मला कळतच नाहीये की तो माणूस कोण असेल। यावरती आता इकडे सांगायला लागते सायली की जर का आपल्याला त्या माणसापर्यंत पोहोचायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची महिपतची माणूस आहे प्रिया। मला सांगा, महिपत तुळजापूरमध्ये होता, प्रिया तिकडे कशासाठी आली होती? मला वाटते काहीतरी गौड बंगाल आहे आणि त्याचा शोध आपण घेतला पाहिजे। त्यावरती अर्जुन म्हणतो गौड बंगाल आणि काय वाटतंय तुला? यावरती सायली सांगते मला काय वाटते माहितीये का, आपण आता हवा करायची की महिपतला पकडल्यावरती बाकी सगळं आपल्याला सगळं मिळेल, म्हणजे सगळी माहिती मिळेल आणि महिपत आपल्या हाती लागला की सगळ्यांचे धाबे दणाणतील, म्हणजे जे कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांचे। मग त्यामुळे ते काय करणार की आपल्या हाती महिपत लागू नये यासाठी प्रयत्न करणार। यावरती अर्जुन म्हणतो त्याच्यामुळे काय होईल? यावरती सायली सांगते याच्यातून एक गोष्ट चांगली होऊ शकते की ते सगळेजण एकत्र येतील आपल्यापासून बचाव करण्यासाठी आणि नक्की मग त्यांच्या मागे कोण आहे हे आपल्याला समजेल ना। अर्जुन म्हणतो मला नाही वाटत हे सगळं वर्कआउट करेल। सायली म्हणते पण मला वाटते। तुम्ही एक काम करायचं, फक्त प्रियाच्या समोर आता तुम्ही फक्त बोलायचं आहे की काय नक्की आता आपला प्लॅन आहे, जो आपला प्लॅन असेल तो तिच्यासमोर फक्त बोलायचा, बाकी काहीच करायचं नाहीये आपण। अर्जुन म्हणतो ठीक आहे, काहीही न करत असण्यापेक्षा हे केलेलं। इकडे तोपर्यंत आता रविराजांना सांगितलेलं आहे अर्जुनने आपल्या प्लॅन बद्दल आणि रविराज आता मात्र सांगतात की म्हणजे रविराजांना अर्जुनने सांगितले की ज्याप्रमाणे महिपत या सगळ्यामध्ये महिपत इन्व्हॉल्व आहे तर महिपतच्या सोबत आता मला असं वाटते की तन्वीचा कुठेतरी याच्यामध्ये काहीतरी हात असावा। यावरती रविराज म्हणतात हो, कारण तुमच्या मागोमाग तिने आता तुळजापूरला यायला निघाली, इथेच सगळं जे काही सत्य आहे ना ते सत्य समोर येते, म्हणून मला सुद्धा तुझं म्हणणं पटतंय आणि त्याचमुळे आता लगेच रविराज तिला बोलवतात आणि 2 दिवस तू कुठे गेली होतीस? त्या लग्नाला जाण्याचं तुझं काम काय? असं म्हटल्यावरती तू सुद्धा अजूनही त्या महिपतच्या नादी लागतेस का? यावरती प्रिया विचार करते अरे देवा, म्हणजे तिकडे महिपतचा प्रॉब्लेम झालाय आणि इकडे आता या लोकांचा प्रॉब्लेम, म्हणजे काय करायचं कळत नाही। आणि ती सांगते मी का महिपतच्या इथे जाऊ? त्यावरती रविराज म्हणतात कसं आहे ना, महिपतच्या इथे नाही जाशील ना तरच चांगलं आहे, कारण आता महिपतचे दिवसभरात आलेले आहेत। महिपतला शोधण्यामध्ये आम्ही तर काही कसर करणार नाहीच आहोत आणि त्याने जर का हा अपघात केलाय ना तर आता तो एकदा हाती लागला किंवा आता तो या सगळ्यामध्ये हाती लागला की काय करायचं ते आम्ही बघून घेऊ। पण त्याआधी जर का तुला काही माहिती असेल तर आम्हाला सांग, कदाचित आम्ही तुझी मदत करू शकू। प्रेक्षकांनो, प्रिया विचार करते ह्यांची काय मदत घ्यायची, यांची मदत घेण्यापेक्षा डायरेक्ट त्या महिपतचीच मदत घेतलेली परवडली ना। जर त्या महिपतची मदत मिळाली तर कदाचित ते बरं होईल असं म्हणत प्रिया प्रेक्षकांनो विचार करते आहे आणि प्रिया या सगळ्यामध्ये आता डायरेक्ट अर्जुनने जसं म्हणजे सायलीने जसं म्हटलंय तसा प्रियाचा इम्पॅक्ट प्रेक्षकांनो पडलेला आहे। प्रिया या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे तसंच करते आहे जे सायलीने आता दाखवलेलं आहे। मग त्यामुळे सायली लगेचच आता मात्र जे काही बोलले तशाप्रमाणे प्रिया निघालेली आहे, ती म्हणजे नागराजला भेटायला। इकडे तोपर्यंत अर्जुन आणि रविराज हे आता प्रियाचा पाठलाग करतायत। अर्जुन म्हणतोय सिनियर, आपलं जे काही आहे ना ते मला वाटतंय बरोबर चाललंय। यावरती रविराज म्हणतात ठीक आहे, मग आता आपण एक काम करूया, आपण ना ताबडतोब आता निघायचं आहे जिथे आपल्याला जायचंय। यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो ठीक आहे, आपण एक काम करूया, मला असं वाटतंय की आपण जर का महिपतच्या घराच्या बाहेर डेरा टाकून बसलो तर कदाचित बरं पडेल। अर्जुन रविराज आता निघतात, पण निघताना आता इकडे अर्जुन म्हणतो थांब सिनियर, अशा पद्धतीने आपण जाऊन नाही चालणार आहे। एक काय काम करायचं माहितीये का, आपण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांचा फौजफाटा घेऊन जाऊया, नाहीतर उगाच प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन होऊ शकते। असं म्हटल्यावर ती रविराज प्रेक्षकांनो लगेचच निघालेले आहेत। ज्या वेळेला रविराज आणि
आता इकडे अर्जुन निघालाय त्यावेळेला सुमन तिथे आहे आणि सुमन सांगते हे सुद्धा आत्ताच घराबाहेर पडलेले आहेत. प्रेक्षकांनो आता इकडे घराबाहेर पडलेल्या नागराजचा सुद्धा आता पाठलाग करायचं ठरतं, कारण कुठेतरी काहीतरी या दोघांची लिंक आहे हे समजलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता ह्या दोघांचं ठरतं की काही झालं तरी आपण ह्या दोघांनाही पकडूया. आणि त्यानंतर आता इकडे लगेचच फौजफाटा घेऊन दोघंही निघालेले आहेत. त्याच वेळेला प्रिया, महिपत आणि नागराज यांची युती. आता इकडे नागराजने महिपत सोबत युती केले आणि महिपत शेठ माझं चुकलं, म्हणजे खरं सांगायचं तर मी तुम्हाला अशा पद्धतीने अडकवायला नको होतं, हे माझं चुकलेलं आहे आणि खरं तर आता मला माफी द्या, मी तुमच्या शरणागतीला आलेलो आहे असं म्हणत त्यांनी आता महिपतची माफी मागितले. महिपत, नागराज आणि त्याचबरोबर एक गुंड असे घरी निघालेत आणि प्रियाला सुद्धा कॉल केलेला आहे, कारण प्रियाने सांगितले की माझ्याकडे अशी काहीतरी माहिती आहे की ज्याच्यामुळे मी तुम्हाला आता नक्कीच सत्य सांगू शकते. प्रेक्षकांनो मग आता लगेचच इकडे प्रिया काय सत्य सांगणार आहे किंवा प्रियाला आता काय सांगायचंय हे काही कळालेलं अजून नसल्या कारणाने हे सगळेजण घरीच भेटायचं ठरवतात. त्यातच आता इकडे अजूनही साक्षीला सत्य सांगणं हे बाकीच असतं. मग आता प्रिया महिपतकडे आलेली आहे. महिपतकडे ज्या वेळेला प्रिया येते आणि ती माणसं महिपतची, ज्या माणसांच्या इथे आता महिपतला म्हणजे त्या माणसांच्यामुळे महिपत अडकला गेला त्या माणसांना सुद्धा आता महिपतने धडा शिकवायला कमी नाही केलेला आहे प्रेक्षकांनो. आणि त्यामुळे महिपत त्यांना सुद्धा धडा शिकवण्यासाठी बोलवतोय आणि त्या एका माणसाला गोळी घालतोय आणि तो सांगतोय कसं आहे ना, जो मला नडला ना त्याला मी कधीच नाही सोडला असं म्हणत महिपतने प्रियाला सांगितलंय तू कशाला इथे आलेस, आता तू मला काय सांगायला इथे आलेली आहेस. यावरती प्रिया आता सांगायला लागते काही नाही अण्णा शेठ, अहो मला ना म्हणजे अर्जुन आणि यांनी या दोघांनी मिळून आता ट्रॅप केलंय आणि खरंच तुमच्याशिवाय पर्याय नाहीये. आणि बघा म्हणजे तसा विचार करायला गेलं तर मी जर का अडकले ना तर तुम्ही सुद्धा नाही वाचणार. यावरती महिपत म्हणतो तू काय मला धमकी देतेस. यावरती नागराज म्हणतो अरे नाही महिपत, ती जे बोलते ते खरं आहे, म्हणजे बघ ना जर कदाचित तू पण अडकलास, ती पण अडकली, मी पण अडकलो, तिघांपैकी एक कोणी जरी अडकलं तरी सुद्धा आपल्याला आता म्हणजे कठीणच जाणार आहे की नाही तू मला सांग. म्हणून आता मला काय वाटतं माहितीये का, आपण ना सगळ्यांनी मिळून आता एकच काम करायचं आहे, ते म्हणजे कुणीही कुणाला आता हे नाही करायचं, म्हणजे हे नाही करायचं, आपण एकमेकाला सपोर्ट करायचा. असं म्हटल्यावर ती महिपत म्हणतो आत्ता तुम्हाला हे सगळं आठवलं का. त्यावरती प्रिया सांगते अहो तसं नाही अण्णा सर, आमच्याकडून चूक झाली, एकदा चूक समजून आम्हाला माफी द्या ना. यावरती महिपत सांगतो ठीक आहे, एकदा चूक समजून माफी देतोय. यावरती लगेचच आता इकडे नागराज म्हणतो खरंच महिपत आपण तिघं एकत्र येऊया, हे बघ तुला सुद्धा आम्ही प्रोटेक्शन देतोय आणि त्याचबरोबर आता इकडे तू आम्हाला प्रोटेक्शन दे. असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते माझी मती मारली होती जी मी तुम्हाला हे करायचा प्रयत्न केला, खरंच अण्णा शेठ मला माफ करा. असं म्हणत प्रियाने माफी मागितले. आता प्रेक्षकांनो रविराज आणि हे सगळे बाहेर उभे आहेत आणि यांचं मात्र प्रेक्षकांनो बोलणं चालू आहे की माफी द्या, अमक करा, तमक. आणि त्यावेळेला प्रिया सांगते हे बघा अण्णा शेठ, म्हणजे तुम्ही काही बोललात ना तरी मला एक गोष्ट इतकी समजते की जर का मला पकडलं आणि मी तन्वी नाहीये हे कळलं तर हे कुणी केलं, तुम्ही केलं, म्हणजे तुम्ही सुद्धा अडकणार. महिपत म्हणतो मी अडकलोय, मला आता कोणत्याच गोष्टीची चिंता नाहीये, मी ऑलरेडी अडकलेलो आहे, कारण आता मी गुन्हा कबूल करून बसलोय. पण आता मी गुन्हा कबूल केला असला तरी तुम्ही दोघं अजून सेफ आहात, मग मला कोण वाचवणार. यावरती लगेचच प्रिया सांगते तुम्ही मला सांगा काय करायचं. यावरती तो सांगतो की हे बघ एक काम काय करायचंय की तू ताबडतोब ती जी काही 2 व्हिडिओ आहेत बघ माझे त्यांच्याकडे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तू घेऊन यायचे, जर हे तुला जमलं तर बघ. यावरती आता मात्र इकडे लगेचच पोलीस बाहेर आलेले आहेत, पोलिसांचा सायरन वाजलाय आणि प्रिया घाबरले. अण्णा शेठ तुम्ही माझा डबल गेम करताय का. यावरती महिपत म्हणतोय तुम्ही दोघं जण डबल गेम करताय. त्यावरती नागराज म्हणतो नाही महिपत, मी तुला खरं सांगतोय मी कोणाला नाही बोलवलंय. यावरती प्रिया म्हणते मग आता कोण आलं असेल, आपल्याला पकडण्यासाठी बाहेर कोणी असेल का. असं म्हटल्यावरती तो म्हणतो उलटा गेम तुम्ही माझा करताय आणि मला सांगताय. त्यावरती प्रिया सांगते नाही खरंच सांग. प्रेक्षकांनो तोपर्यंत अर्जुनने सगळ्यांना आपली जागा घ्यायला सांगितलेली आहे आणि प्रेक्षकांनो आपली जागा घ्यायला सांगितल्यावरती अर्जुन सांगतोय हे बघा काही झालं तरी आपली पोझिशन सोडायची नाहीये,
म्हणजे आता महिपतला इकडून सगळ्यांनी घेरायचं आणि तिकडून बाकीच्यांनी घेरायचं, कुणीही आता आपल्या पद्धतीने हे करायचं नाहीये असं म्हणत आता अर्जुनने सगळ्यांना सांगितलंय कुठे कुठे पोझिशन घ्यायची, कुठे कुठे काय करायचं ते. आणि त्यानंतर सायली सांगते पण जपून. रविराज म्हणतात कुणी चिंता करू नका, आता ह्यांना आपण सोडायचंच नाहीये. रविराज अर्जुन आता डायरेक्ट एंट्री करायला निघालेले आहे, पण त्याआधी आता यांचं रेकॉर्डिंग सुरू केलेलं आहे. कारण आता काही झालं तरी यांना रंगेहात जर का पकडायचं असेल तर यांचं रेकॉर्डिंग असणं गरजेचं आहे. म्हणून यांना रंगेहात पकडण्यासाठी आता इकडे त्यांचं रेकॉर्डिंग सुरू केलंय. यावरती महिपत म्हणतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे नागराज शेटने 25 वर्षापूर्वी मला सुपारी दिली होती. मला सुपारी दिली ती म्हणजे त्यांच्याच भावाला मारण्याची. बरं, ही सुपारी दिल्यावरती मग आता मी काय करणार? मी माझी सुपारी घ्यायचा प्रयत्न केला, सुपारी घेण्याचा प्रयत्न केला, घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर तुम्ही काय केलं? 24 वर्ष साथ दिली, पण आत्ता त्या दिवशी तुम्ही साथ सोडलीत. आणि तू तर चिचुंदरी, तू तर खरी तन्वी पण नाहीयेस. तुला खरी तन्वी म्हणून त्यांच्या तिथे पाठवलं आणि खरी तन्वी म्हणून पाठवल्यावरती तू काय केलंस? तू आता आम्हालाच धोका द्यायला निघालीस. तू तिकडे जाऊन आमच्याच विरोधात हे सगळं कारस्थान करायला निघालीस. मला तर खरंच कळत नाहीये की तुझं करायचं तरी काय. असं म्हटल्यावरती तीच अण्णाशेठ, अहो तुम्हीच तर माझे करता धरता. आता इकडे मी तुम्हाला हिच्याच जागी आहे की नाही, मी तुम्हाला तिच्या जागी आहे की नाही असं म्हणत ती आता आपल्या गोष्टी मांडत बसलेली आहे. यावरती महिपत म्हणतो माझी मुलगी माझ्या जागी, मला कुणीही कुणाच्या जागी नको आहे, मला खरंच कुणाची तुमची गरज नाहीये. यावरती आता इकडे ती सांगायला लागते पण साक्षी कुठे आहे? यावरती तो म्हणतो साक्षी जिवंत आहे, तू याची काळजी करू नको. प्रेक्षकांना हे सगळं जे काही बोलतायत ते आता तिकडे रेकॉर्ड केलं जातंय आणि सगळ्यांना हे सगळं कळतंय की नक्की यांची काय परिस्थिती चालली ती. मग हे सगळं चालू असताना लगेचच आता इकडे नागराज सांगतो महिपत संपला विषय, तुझं नाही माझं नाही, आता आपण एकोप्याने राहायचंय, कळलं का? असं म्हणत आता इकडे नागराज बोलायला लागलाय. त्याच वेळेला मग आता प्रिया सांगते चला युती करा पटकन. ह्या दोघांचं बोलणं चाललंय तोपर्यंत प्रेक्षकांनो पोलीस आतमध्ये एंटर करतायत. पोलिसांनी एंट्री केल्यावरती यांचे धागे दणाणलेले आहेत आणि आता हे सगळे आता धावत पळत तिकडून निघालेले आहेत. ज्या वेळेला हे सगळे जण निघालेले आहेत आणि त्याच वेळेला आता मात्र इकडे पोलिसांनी एंट्री केले. धूमधडाक्यात पोलिसांची एंट्री झालेली आहे. ही लोक पळतायत, आपल्याला जिथे जागा मिळेल तिथून आता पळायचं एवढंच फक्त यांना माहिती आहे. पण आता ज्या वेळेला जागा मिळेल तिकडून पळण्यासाठी त्यांनी आता मार्ग काढायचं ठरवलंय. पण तेव्हाच पोलीस आलेले आहेत. इकडे एक माणूस गेलेला आहे, ज्या माणसाला आता महिपतनेच मारलेला आहे. महिपतने त्या माणसाला मारून आता पूर्णपणे म्हणजे ठेवलेलं असताना पोलिसांची एंट्री झाली आणि थांबा, कोणी कुठेही जाणार नाहीये, सगळ्यांनी इथेच थांबायचंय असं म्हणत पोलिसांनी एंट्री केले. प्रिया गडबडले आणि प्रिया आता घाबरलेली आहे. पोलीस तिकडे आलेत आणि त्यानंतर डायरेक्ट आता इकडे अर्जुन पोलिसांना एंट्री करायला सांगतोय. पोलीस आलेत, प्रिया घाबरले आणि त्यानंतर मग आता पोलिसांनी डायरेक्ट सगळ्यांना पकडले आणि त्यानंतर मग आता एकमेकांकडे सगळेजण बघतायत, कुणी गेम केला, कुणी उलटा गेम केला असं म्हणत एकमेकांच्या इथे फक्त बघतच बसलेले आहेत. पण त्याच वेळेला आता इकडे अर्जुन आलेला आहे आणि तुमचा खेळ आणि सगळं रेकॉर्डिंग झालेलं आहे हे सुद्धा प्रेक्षकांनो तो सांगतोय. आता अर्जुनच्या या एंट्रीमुळे सगळेच जण हादरलेत आणि पाठोपाठ रविराजांना बघून तर अजून धक्का बसलाय. आणि त्यानंतर मग आता अर्जुन सांगायला लागतो महिपत इकडून तिकडून पळालास पण आता तुझा काहीच उपयोग नाहीये पळण्याचा, आता तुझा खेळ संपलाय आणि आम्हाला खरं तर महिपतचे साक्षीदार हवे होते, ते म्हणजे तुम्ही साक्षीदार आम्हाला कळालेलं आहे. आता या साक्षीदारांना पकडा आणि घेऊन जा असं म्हणत लगेचच आता इकडे यांना अटक झाले. प्रेक्षकांनो प्रियाला सत्य समजलंय की रविराजांना सत्य समजलेलं आहे. आता रविराजांना प्रियाचं सत्य समजल्यावरती ते काय ॲक्शन घेणार? नागराजचं सत्य समजलंय त्यावरती ते काय ॲक्शन घेणार? येणाऱ्या भागामध्ये सगळं समजणार.